गुड मॉर्निंग. आज आपण मॅथमॅटिक्स पेपर फर्स्टमधला मॅथमॅटिकल लॉजिक टॉपिक सुरू करणार आहे. अतिशय साधा, सोपा आणि कमी वेळेत जास्त मार्क मिळवून देणारा टॉपिक आहे. इतर टॉपिकशी कम्पेअर केला तर याला फार कमी अभ्यास करायला लागेल, पण त्याचबरोबर थोडंसं बेसिक कन्सेप्ट किंवा जनरल नॉलेज माहिती असणं हेही गरजेचं आहे. काय आहे मॅथमॅटिकल लॉजिक बघूया. मॅथमॅटिकल लॉजिक मीन्स ग्रीक लेटर लोगोपासून हा लॉजिक शब्द आलेला आहे. लोगोज म्हणजे रिझन. तर रिझन जर द्यायचं असेल, रिझनिंग पार्ट जर असेल तर त्याच्याशी रिलेटेड सेंटेन्स आलं. सेंटेन्स म्हणजे वाक्य. तर सगळ्या सेंटेन्सला मॅथ्समध्ये रिझन देता येणार नाही. मग अशा कुठल्या प्रकारच्या सेंटेन्सना रिझन्स देता येईल अशा सेंटेन्सना आपण स्टेटमेंट म्हणलं आहे. काय स्टेटमेंट प्रकार बघा. स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. A statement is a declarative sentence which is either true or false but not both. A statement is a declarative sentence which is either true or false but not both simultaneously. हे डिक्लेरेटिव्ह काय आहे? तर डिक्लेरेटिव्ह म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स किंवा सिंपल सेंटेन्स, साधं वाक्य. ते साधं वाक्य म्हणजे काय, तर ज्याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे, ट्रूथ व्हॅल्यू एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. म्हणजे एखादं स्टेटमेंट ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. समजा एखाद्या स्टेटमेंटमध्ये, सेंटेन्समध्ये क्वेश्चन मार्क असेल, एक्सक्लेमेटरी मार्क असेल, तर अशा सेंटेन्सना सेंटेन्स ट्रू किंवा फॉल्स नसणार आहे. म्हणजेच एक सिंपल सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल समजा विराट कोहली इज अ क्रिकेटर. विराट कोहली इज अ क्रिकेटर. विराट कोहली हा क्रिकेटर आहे. तर असं कोण म्हणणार आहे का की विराट कोहली हा क्रिकेटर नाही आहे? कुणालाही जर जाऊन विचारला, बाहेर जर बघितला विराट कोहली इज अ क्रिकेटर, तर त्याचं उत्तर हे येसच असणार आहे, बरोबर असणार आहे. म्हणजे इथं स्टेटमेंट जे आहे ते सिंपल असायला पाहिजे, त्याचबरोबर ते एकतर ट्रू असायला पाहिजे किंवा फॉल्स असायला पाहिजे. असं असेल तर त्याला आपण स्टेटमेंट म्हणणार आहे. आता असं जर स्टेटमेंट असेल तर त्याच्यामध्ये त्याला ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय? व्हॅल्यू म्हणजे काय? एक तर ते स्टेटमेंट ट्रू असेल, म्हणजे विराट कोहली इज अ क्रिकेटर. स्टेटमेंट ट्रू आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू दाखवताना ॲज अ सिम्बॉल टीनं दाखवलं जातं किंवा काही वेळेला वर्निंग म्हटलं जातं. पुढं जर समजा ते स्टेटमेंट आपण म्हटलं विराट कोहली इज अ फुटबॉलर, तर सगळ्यांचं उत्तर काय येणार आहे? फॉल्स. बरोबर. म्हणजेच ते स्टेटमेंट जे आहे ते फॉल्स असणार आहे. त्याला सिम्बॉलिकली एफ असं दिलं जातं किंवा झिरोही म्हटलं जातं. बरोबर. तर असे जे काही सेंटेन्सेस आहेत की ज्याचं ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असेल किंवा फॉल्स असेल आणि ते सिंपल सेंटेन्स असेल, साधं वाक्य, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल, तर त्याला म्हणणार आहे स्टेटमेंट. मग मॅथ्समध्ये अजून कुठल्या प्रकारचे सेंटेन्सेस आहेत किंवा कुठल्या प्रकारचे सगळे सेंटेन्सेस आहेत की ज्याच्यामध्ये आपण एकतर ते सेंटेन्स स्टेटमेंट आहे किंवा नाही असं म्हणू शकतो, ते आपण थोडंसं बघूया. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस बघा. डिक्लेरेटिव्ह, असर्टिव्ह और सिंपल सेंटेन्स. जसे एक एक्झाम्पल बघितलं, विराट कोहली इज अ क्रिकेटर. साधा वाक्य, सिंपल वाक्य आहे आणि ते ट्रू आहे. ते पण बघा. फॉर एक्झाम्पल 2 + 3 = 5. 2 + 3 = 5. आता सिंपल वाक्य म्हणजे काय, का त्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय? 2 + 3 = 5. कोण म्हणणार आहे का 2 + 3 = 7? 2 + 3 = 10 म्हणणार आहे का? नाही. 2 + 3 = 5. 2 + 3 = 5 हे बरोबर आहे. जर किती कुणालाही विचारायला गेला तर ते त्याचा आन्सर हे बरोबर आहे असेल, म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट ट्रू आहे. त्यामुळे ते स्टेटमेंट आहे दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया. बरोबर आहे. हे जे काही स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट ट्रू आहे. एकतर ते ट्रू असलं पाहिजे किंवा फॉल्स असलं पाहिजे. समजा एकतर 2 + 3 = 7 म्हणलं तर हे स्टेटमेंट फॉल्स आहे. ॲज अ सेंटेन्स म्हणून ते फॉल्स आहे, चुकीचं आहे, पण ॲज अ स्टेटमेंट आहे. म्हणजे डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह किंवा सिंपल सेंटेन्सेस असतील तर त्याला आपण स्टेटमेंट म्हणणार आहे. बरोबर. पुढं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स प्रकारामध्ये काय येणार, तर जर कमांड किंवा रिक्वेस्ट किंवा ऑर्डर दिले असेल तर अशा प्रकारच्या सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणणार नाही आहे. शट द डोर. शट द डोर ऑर्डर दिले. प्लीज गेट मी पेन. रिक्वेस्ट केली आहे पेन द्या. असं जर त्या
ब्युटिफुल साईट इट इज एक्सक्लेमेटरी मार्क आहे. जर एक्सक्लेमेटरी मार्क असेल त्या सेंटेन्समध्ये तर हे मे गॉड ब्लेस यू हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे? ॲज अ सेंटेन्स हे ट्रू आहे का फॉल्स आहे? कोण सांगणार? काय सांगता येईल का? ट्रू आहे फॉल्स आहे काय सांगता येणार नाही. म्हणजे अशा प्रकारामध्ये हे ट्रू फॉल्स हा प्रकार येत नसल्यामुळं हे स्टेटमेंट नाही. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स क्वेश्चन मार्क असेल तर डू यू लाईक फ्रूट्स, डू यू लाईक फ्रूट्स क्वेश्चन मार्क आहे. क्वेश्चन मार्क आहे. जर क्वेश्चन मार्क असेल तर तिथं ते स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजेच इथं हे सेंटेन्स स्टेटमेंट नाही. पुढं हा प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होते. व्यवस्थित बघा. ओपन सेंटेन्स. हे ओपन सेंटेन्स काय प्रकार आहे तर ट्रूथ कॅन व्हेरी अकॉर्डिंग टू सम कंडिशन्स. ट्रूथ कॅन व्हेरी अकॉर्डिंग टू सम कंडिशन्स. ज्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू एकतर ट्रू किंवा फॉल्स प्रत्येकाच्या मतानुसार थोडीशी बदलत असेल किंवा दिलेल्या कंडिशननुसार बदलत असेल तर त्याला ओपन सेंटेन्स म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल एक्स प्लस 2 इज इक्वल टू 7. तर इथं 2 प्लस 3 इज इक्वल टू 7 म्हणतो का आपण 2 प्लस 3 इज इक्वल टू 5 येतं म्हणजे हे फॉल्स येतं हे माहिती आहे बरोबर. पण याच्यामध्ये एक्स प्लस 2 इज इक्वल टू 7 तर हे येणार ज्यावेळी एक्स इज इक्वल टू 5 दिलं असेल त्यावेळी. जर एक्स इक्वल टू 5 असेल तर एक्स प्लस 2 इज इक्वल टू 7 म्हणता येईल. अदरवाईज एक्स प्लस 2 इज इक्वल टू 7 एक्सची काय व्हॅल्यू असेल याच्यावरती डिपेंड की एक्स प्लस 2 इज इक्वल टू 7 येईल 10 येईल 100 येईल बरोबर. म्हणजेच इथं त्याला एक्झॅक्ट सांगता येणार नाही. जर ही कंडिशन दिली नसेल तर एक्स प्लस 2 इज इक्वल टू 7 आहे का 5 आहे हे सांगता येणार नाही. म्हणजे याला सेंटेन्स म्हणणार नाही. ॲज अ ओपन सेंटेन्स म्हणता येईल. मॅथ्स इज इझी सब्जेक्ट. किती जणांना मॅथ्स आवडतं? ठीक आहे. तुमचं सगळ्यांचा मॅथ्सचं लेक्चर बघताय म्हणजे मॅथ्स आहे विषय म्हणून कदाचित म्हणाल की मॅथ्स हा इझी सब्जेक्ट आहे. पण ज्यांनी मॅथ्स आधीच ऑलरेडी 11वीमध्ये सोडलं असेल किंवा 12वीत सोडलं असेल PCB ग्रुप आले त्यांना जर जाऊन विचारलं मॅथ्स इज अ इझी सब्जेक्ट ते म्हणतात बरोबर. म्हणजेच इथं मॅथ्स इज इझी सब्जेक्ट सगळेजणच म्हणणार नाही की यस बरोबर आहे. म्हणजे याचं आहे ओपन सेंटेन्स. मग असे एक एक्झाम्पल म्हटलं विराट कोहली इज अ क्रिकेटर सुरुवातीचं एक्झाम्पल. पण ते जर स्टेटमेंट सेंटेन्स असं म्हटलं की विराट कोहली इज बेस्ट क्रिकेटर इन द वर्ल्ड. जगामध्ये विराट कोहली हा बेस्ट क्रिकेट प्लेअर आहे एकमेव बेस्ट क्रिकेट प्लेअर आहे असं म्हटलं तर चालेल का? नाही. कारण प्रत्येकाचा आवडता क्रिकेटपटू हा वेगळा असेल. हां विराट कोहली इज अ क्रिकेटर हे बरोबर आहे म्हणा. पण विराट कोहली इज अ बेस्ट क्रिकेटर म्हटल्यानंतर थोडासा क्वेश्चन मार्क येईल बरोबर आहे का? काही जण म्हणतील होय विराट कोहली हा चांगला प्लेअर आहे. कोण म्हणतील रोहित शर्मा हा चांगला प्लेअर आहे. म्हणजे इथं हे जे असं जे सेंटेन्स असेल ते ॲज अ ओपन सेंटेन्स असेल आणि मग त्याला आपण स्टेटमेंट म्हणणार नाही. पण त्याच्यामध्येच जर ओपन सेंटेन्स विथ कंडिशन ओपन सेंटेन्स आहे पण त्याला कंडिशन दिलेली असेल. फॉर एक्झाम्पल एक्स प्लस 2 इज इक्वल टू 7 हे कंडिशन होती आपली स्टेटमेंट सेंटेन्स होतं. एक्स प्लस 2 इज इक्वल टू 7 हे ओपन सेंटेन्स झालं. पण आता इथं एक्स इज इक्वल टू 7 म्हटलं. आता एक्स इज इक्वल टू 7 इथं टाकला 7 प्लस 2 इज इक्वल टू 9 येते. एक्स प्लस 2 इज इक्वल टू 7 एक्स इज इक्वल टू 7 टाकला 7 प्लस 2 इज इक्वल टू 9 येतं. 7 येत नाही म्हणून हे सेंटेन्स नाही असं नाही. सेंटेन्स आहे पण ते फॉल्स आहे. कारण एक्सच्या ठिकाणी 7 टाकला 7 प्लस 2 इज इक्वल टू 9 यायला पाहिजे हे सगळ्यांना माहिती आहे. असं होणार नाही की कुणाला म्हणजे काही जण म्हणतील हे बरोबर आहे काही जण म्हणतील चुकीचं आहे. जर कोणी कुणालाही विचारलं तरी हे सेंटेन्स ॲज अ एक्स इज इक्वल टू 7 टाकला तर हे चुकीचं आहे म्हणजेच फॉल्स आहे. पण फॉल्स आहे कंडिशन दिले तरी त्याला आपण काय म्हणणार आहे स्टेटमेंट म्हणणार आहे. एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 4 इज इक्वल टू 0. एक्सच्या ठिकाणी -1 टाका इज इक्वल टू 0 आलं तरी कंडिशन दिलेली आहे त्यामुळे ते ॲज अ सेंटेन्स आहे. पुढं मॅथमॅटिकल आयडेंटिटीज एक्स प्लस 0 इज इक्वल टू एक्स. आता एक्सची कुठलीही व्हॅल्यू घ्या 10 20 50 100 प्लस 0 इज इक्वल टू एक्स म्हणजेच 100 प्लस 0 इज इक्वल टू 100 बरोबर आहे. पुढं सायन्स का प्लस कॉस इज इक्वल टू 1 सायन्स का प्लस कॉस इज इक्वल टू 1 और एक्स बिलॉंग्स टू आर. सगळ्या प्रकारच्या सगळ्या रिअल व्हॅल्यूसाठी सायन्स का प्लस कॉस इज इक्वल टू 1 हे ट्रू आहे बरोबर आहे. हे प्रूव्ह केलेलं आहे आपण पाठीमागं
आयडेंटिटीज आपण ॲज अ सेंटेन्स म्हणून स्टेटमेंट म्हणून घेणार आहे. ते बरोबर असेल ते चुकीचं असेल ते त्यावेळी डिपेंड. समजा इथं आपण म्हणलं आहे सायन्स प्लस हॉस्पिटल इज नॉट इक्वल टू 1, तर हे सेंटेन्स आहे, स्टेटमेंट आहे, पण ते ट्रू नाही, फॉल्स आहे. इज इक्वल टू 1 असेल तर ते ट्रू आहे का फॉल्स आहे कशावर करणार. जर त्या सेंटेन्स स्टेटमेंट असेल तर मग ट्रू किंवा फॉल्सचा प्रश्न आहे, बरोबर. तर हे जे सगळे प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये आपण कुठल्या प्रकारच्या सेंटेन्सला स्टेटमेंट म्हणू शकतो हे दिलेलं आहे. डिक्लेरेटिव्ह, असर्टिव्ह, सिंपल सेंटेन्स, साधं वाक्य ज्याची ट्रूथ व्हॅल्यू एकतर टी असेल किंवा फॉल्स असेल, असं जर असेल तर त्याला स्टेटमेंट म्हणणार आहे. ओपन सेंटेन्स विथ कंडिशन, ओपन सेंटेन्स आहे पण कंडिशन दिलेली आहे, असं जर असेल तर तिथं त्याला म्हणणार आहे स्टेटमेंट. मॅथमॅटिकल आयडेंटिटी ज्या दिल्या असतील त्यांना म्हणणार आहे स्टेटमेंट. ते ट्रू फॉल्स हे त्या सेंटेन्स स्टेटमेंटवरती डिपेंड असेल. पुढं मात्र इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ज्याच्यामध्ये कमांड, रिक्वेस्ट, ऑर्डर दिलेली आहे, असं जर काय असेल तर त्याला सेंटेन्स म्हणणार नाही. एक्सक्लेमेटरी ज्याच्यामध्ये एक्सक्लेमेटरी मार्क असेल, एक्सक्लेमेटरी मार्क दिसला की नॉट अ स्टेटमेंट म्हटलं आन्सर संपलं. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स क्वेश्चन मार्क असेल तर तिथे ट्रूचा काय संबंध येत नाही, म्हणजेच ते स्टेटमेंट नाही आहे. आणि ओपन सेंटेन्सेस ज्याच्यामध्ये 100 जणांना तो प्रश्न विचारला, 50 जणांचे आन्सर एक, 50 जणांचं आन्सर वेगळं, असं जर काही येणार असेल तर त्याला आपण ओपन सेंटेन्स म्हणू शकतो. असे जे ओपन सेंटेन्स असतील त्याला आपण सेंटेन्स म्हणणार नाही. याच्यावरती एक सिंपल साधा 2 मार्कासाठी 1 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतोय. दिलेले जे काही सेंटेन्स आहेत ते सेंटेन्स स्टेटमेंट आहे किंवा नाही हे सांगायचं असतं. त्याच्यासाठी काही आपण सेंटेन्स बघूया. एक्सरसाइज 1.1 फर्स्ट स्टेटमेंट बघा. दिलेली सेंटेन्सेस जे आहेत ते स्टेटमेंट आहेत का नाही हे सांगायचं आहे. असेल तर ट्रू किंवा फॉल्स सांगायचं आहे. 5 + 4 = 13, 5 + 4 = 9 माहिती आहे, म्हणजे स्टेटमेंट आहे पण ते फॉल्स आहे. पुढं x - 3 = 14, x व्हॅल्यू दिली का इथं नाही. x - 3 = 14 जर x व्हॅल्यू दिली असतील तर तिथं ते सेंटेन्स ॲज अ स्टेटमेंट म्हणता आलं असतं, पण इथं हे ओपन स्टेटमेंट आहे त्यामुळे नॉट अ स्टेटमेंट. क्लोज द डोर इम्पेरेटिव्ह आहे, नॉट अ स्टेटमेंट. 0 इज कॉम्प्लेक्स नंबर, 0 कॉम्प्लेक्स नंबर आहे, स्टेटमेंट आहे आणि ते ट्रू आहे, ॲज अ स्टेटमेंट आहे, ट्रू आहे. पुढं प्लीज गेट मी ब्रेकफास्ट रिक्वेस्ट केली आहे, म्हणजेच तिथं नॉट अ स्टेटमेंट. कॉन्ग्रुएंट एंगल्स आर सिमिलर, कॉन्ग्रुएंट एंगल्स आर सिमिलर स्टेटमेंट आहे आणि ते ट्रू आहे. x² = x, याच्यामध्ये बघा 0² x समजा 0 दिला असता, 0² = 0 म्हणजे x या ठिकाणी 0² x, x = 0, किंवा x = 1 दिलं असतं, 1² = 1. त्या दोन्ही केसमध्ये ते स्टेटमेंट सेंटेन्स ॲज अ स्टेटमेंट आलं असतं. पण x² = x त्याच्यामध्ये कंडिशन्स दिलेले नाहीत, म्हणजे हे ॲज अ ओपन सेंटेन्स आहे, स्टेटमेंट म्हणता येणार नाही त्याला, नॉट अ स्टेटमेंट. अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. क्वाड्रॅटिक इक्वेशन 2 रूट्स असतात, x² + 5x + 7 = 0. काय असं जर स्टेटमेंट असेल तर 2 रूट्स असतात. क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्या कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स स्टेटमेंट आहे पण ते फॉल्स आहे, सॉरी ट्रू आहे. डू यू लाईक मॅथमॅटिक्स क्वेश्चन मार्क आहे, नॉट अ स्टेटमेंट. द सन सेट इन द वेस्ट स्टेटमेंट आहे आणि ते बरोबर आहे, ट्रू. ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. नंबर सिस्टीम अतिशय परफेक्ट असणं गरजेचं आहे, कारण अशी काही स्टेटमेंट्स असतात, सेंटेन्स असतात की जे तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज करतात. आता इथं ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स, सगळे रिअल नंबर्स जे आहेत ते होल नंबर्स असतात म्हटले. जर हे सेंटेन्स उलटं असतं तर ते सेंटेन्स ट्रू असतं. ऑल होल नंबर्स आर रिअल नंबर, सगळे होल नंबर हे रिअल नंबर असतात, पण सगळे रिअल नंबर हे होल नंबर नसतात, म्हणजेच हे स्टेटमेंट आहे पण ते फॉल्स आहे. पुढं कॅन यू स्पीक इन मराठी क्वेश्चन मार्क आहे, नॉट अ स्टेटमेंट. x² - 6x - 7 = 0 when x = 7. इथं कंडिशन दिलेले आहे म्हणजे ते ओपन सेंटेन्स नाही. जर हे दिलेलं नसतं तर ते ओपन सेंटेन्स असतं.
हे दिलेलं आहे म्हणजेच तिथं ते सेंटेन्स आहे. ओपन सेंटेन्स विथ कंडिशन दिलेलं आहे म्हणजेच ते सेंटेन्स आहे. पण सेंटेन्स दिले त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू टाकून बघायचे. 7² - 6 × 7 - 7 इज इक्वल टू काहीतरी कॅल्क्युलेट केला तर ते बरोबर आहे म्हणजे हे स्टेटमेंट आहे आणि ट्रू आहे. द सम ऑफ क्यूबिट ऑफ युनिट इज 0. म्हणून सुरुवातीला म्हणलं होतं मी की काही बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर असणं गरजेचं आहे तरच हे टॉपिक अतिशय सोपं आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी थोडंसं कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे त्यामुळे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असावेत. 1 + ω + ω² इज इक्वल टू 0 हे कंडिशन झालेलं आहे म्हणजे सम ऑफ क्यूबिट ऑफ युनिट इज 0 म्हणजेच हे स्टेटमेंट आहे आणि ते ट्रू आहे आणि इट रेन्स हेवीली नॉट अ स्टेटमेंट. बरोबर. बाकीचे एक्झाम्पल जे आहेत 1.1 मधले ते ट्रूथ टेबल म्हणजे काय, ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय बघितलं, त्यानंतर ट्रूथ टेबल म्हणजे काय हे बघूया आणि ट्रूथ टेबल तयार केल्यानंतर पुढचे एक्झाम्पल्स घेता येतील. आज मात्र याच्याच एक्झाम्पल रिपीट करून याच्यासाठी काय अभ्यास करायला लागतो हे समजून घ्या. ही 10-12 एक्झाम्पल 15 एक्झाम्पल बघितली, सोडवून घेतली, 4 वेळा लिहून काढली म्हणजे अभ्यास झाला नव्हे. मॅथ्समध्ये कुठल्या प्रकारासाठी काय अभ्यास करायला पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे. इथं थोडंसं जर ऑब्झर्व केलं तर 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर किंवा इथं ऑल रियल नंबर आर होल नंबर्स किंवा सम ऑफ क्यूबिट ऑफ युनिट इज 0 अशी काही सेंटेन्स असतात की जे बेसिकशी रिलेटेड असतात म्हणजे आपलं बेसिक स्ट्रॉंग असायला पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे.